मित्रांनो, गणेश उत्सव हा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध अशी गणेश मंडळे आहेत. अनेक गणपती मंडळे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून भाविकांचे लक्ष वेधत असतात. मित्रांनो, गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाची भक्त मनोभावाने पूजा करतात. विसर्जनाच्या दिवशी बाप्पांना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं बोलून भावनिक निरोप देतात. मात्र मुंबईतील एका प्रसिद्ध गणेश मंडळाने गणरायाचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मग हा निर्णय का त्यांनी घेतला हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मुंबईतील गिरगावच्या सुतार गल्लीतील गणेश उत्सव मंडळाने गणरायाचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी फायबरची गणपती बाप्पाची मूर्ती बसवली होती. तिच्यासोबत असलेल्या छोट्या पूजेच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले. तसेच मोठी गणपती बाप्पाची मूर्ती ही विसर्जनासाठी चौपाटीवर नेऊन ती पुन्हा मंडपात आणली. तसेच ही मूर्ती पुढील वर्षी बसवली जाईल, तिची नव्याने स्थापना केली जाईल. सुतार गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगले यांनी दिलेल्या माहितीनुसार पीओपी मूर्तीबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्यामुळे या मंडळाने यंदा फायबरच्या मूर्तीची स्थापना केली होती. या मूर्तीची उंची 39 फूट असून ती हुबेहूब पीओपीच्या मूर्तीसारखी दिसते. मूर्तीचे विसर्जन करणार नसून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग या मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगले यांनी म्हटले. सुतार गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाची दरवर्षी पीओपीची मूर्ती असून त्यांची उंची 35 ते 40 फूट दरम्यान असते. त्यासाठी 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येतो. दरम्यान हे मंडळ पीओपीला पर्याय शोधत असताना त्यातून फायबरच्या मूर्तीचा पर्याय त्यांच्या पुढे आला. त्यामुळे यंदा त्यांनी पीओपी ऐवजी फायबरच्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीसाठी मंडळाला 8 लाख रुपये खर्च आला. तसेच पुढील 3 ते 4 वर्षे याच मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून दरवर्षी केवळ मूर्तीला रंगकाम करणे, अवशेष नव्याने जोडणे हे बदल करून मूर्ती नव्या रूपात सादर होणार असल्याचे या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले. दरवर्षी मंडपात मोठ्या मूर्तीसोबत छोट्या मूर्तीची देखील स्थापना होते. या छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. मात्र 39 फूट उंचीबाबत मंडळाने पोलिसांसोबत चर्चा केली असून ती मूर्ती पुन्हा आणली. त्यामुळे सुतार गल्लीतील गणेश मंडळाचा हा प्रयोग मुंबईतील गणेश उत्सव इतिहासात या मंडळाची नोंद राहील. दरवर्षी नदीपात्रात तसेच समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. तसेच विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अवशेष खूप दयनीय अवस्थेत पडलेले असतात. विसर्जनानंतर 3-4 दिवसांनी गणपती बाप्पांचे ज्या ठिकाणी विसर्जन केले जाते त्या ठिकाणी बाप्पांच्या या मूर्तीची काय अवस्था असते ते एकदा जाऊन बघा. आपण नदीला माता म्हणतो, जीवनवाहिनी म्हणून ओळखतो आणि आपल्या आयुष्यात नदीला, समुद्राला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पर्यावरणासाठी पूरक असा उपक्रम आहे. कारण हे मंडळ 3-4 वर्ष मोठी मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जलप्रदूषण कमी होईल. मित्रांनो, या मंडळाचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा.